गंभीर आरोप केलेले आहेत. काय नेमके आरोप आहेत आणि का तुम्हाला त्याच्याशी असं वाटतं की निवडणूक आयोगामध्ये प्रॉब्लेम आहे? मला असं वाटतं फक्त देशात नाही तर पूर्ण जगामध्ये आपली निवडणूक आयोगाचं नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लिहायला पाहिजे, लिंका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लिहायला पाहिजे की इलेक्शन प्रोसेस सुरू झालेला आहे आणि मतदार यादी, अंतिम मतदार यादी अद्यापि पब्लिश झालेली नाही, म्हणून त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लिहायला पाहिजे. मग इलेक्शन कमिशनच्या कामावरती आम्हाला बिलकुल विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून आमची आघाडीची जी वाटाघाटी आहे ते आम्ही प्रलंबित ठेवलेली आहे. एकदा मतदार यादी 28 तारखेला फायनल पब्लिश झाल्यानंतर मग आम्ही अंतिम निर्णय घेणार. त्याचं कारण असं आहे की एखादा प्रभाग आम्ही उबाटाला सोडला, मनसेला सोडलं किंवा काँग्रेसला सुटलं, त्या ठिकाणी आमचा जो संभाव्य उमेदवार असेल त्याच्या नावामध्ये चूक करू शकते, होऊ शकतात, जाणून बुजून केली जाऊ शकते, जाणून बुजून त्याचं पार्ट नंबर बदली करू शकतात, त्याचं नाव गायब करू शकतात. हे सगळं शक्य आहे. आम्हाला इलेक्शन कमिशनच्या कामावरती बिलकुल विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून आघाडीची बोलणी आम्ही थोडं थांबवलेली आहे. जर काल नितेश राणे इकडे आले होते म्हणजे मच्छीमारांना भेटण्यासाठी, त्यावेळेला त्यांनी गंभीर असे आरोप केले की हिरवी साप असा उल्लेख केला, गोल टोपीवाले असा उल्लेख केला. काय कसं पाहता येईल सर? या प्रश्नाला एक अनुसरून आहे की आचारसंहिता चालू असताना एक मोठा कॅबिनेट मंत्री येतो, लोकांना तिथे सांगतो आणि हा कुठेतरी आचारसंहितेचा भंग नाही, विशिष्ट एका राजकीय पक्षाला निवडणूक आयोग डोळे जात करते का? याच्यावर खुलासा करा. आचारसंहिता नावाचं कायदा राज्यामध्ये राहिलेला नाही. इलेक्शन कमिशन डोळे मिजून बसलेलं आहे, राज्यकर्त्यांच्या त्या खिशेत आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणून नितेश राणे साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जे काय वक्तव्य केलं ते आचारसंहितेचा भंग जरी असेल तरी निवडणूक आयोग त्याच्यावरती काही करणार नाही, ही आम्हाला माहिती आहे. आपल्या माध्यमातून माझे मित्र नितेश राणे साहेबांना फक्त एवढं सांगू इच्छितो की हिरवा साप हे समुद्रात नसतो, तो जंगलात असतो. आपण वक्तव्य करताना थोडंसं मंत्री आहोत, फिशरी डिपार्टमेंटचे मंत्री आहात, थोडीशी जाणीव ठेवून आपण बोलला पाहिजे. मित्र म्हणून माझा सल्ला आहे. मतदार यादीमध्ये घोळ झाला या मीराबाई महानगरपालिकेचे जे अधिकारी बसून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केला, या संदर्भात प्रताप सरनाईक जे आहे त्यांनी लेटर महानगरपालिकेला दिले, तरी सुद्धा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाहीये. म्हणजे या संदर्भात तुम्ही काय सांगता? दीपक बागरींनी एक पिटिशन टाकली ज्या ठिकाणी डिंपल मेहता आणि संजय थराडे जे भाजपाचे नगरसेवक महापौर होते, त्यांचं 2 विधानसभामध्ये मतदार यादीत नाव, त्या बाबतीमध्ये कोर्टात एक पिटिशन टाकली आणि त्या पिटिशनमध्ये कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पार्टी बनवलं आणि महाराष्ट्र इलेक्शन कमिशनला रिप्लाय फाईल करायला सांगितलं. काल त्याची तारीख होती. पण आपल्याला आश्चर्य वाटेल की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र दोघे त्या तारखेला अनुपस्थित होते, त्यांनी रिप्लाय फाईल केला नाही. स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या वतीने ACP मीरा भाईंदर, मीरा रोड चौकी डिव्हिजन, त्यांनी एक रिप्लाय फाईल केलं की आम्ही दोन्ही विधानसभाचे निवडणूक अधिकारीशी बोललो आणि त्यांनी एका मतदारसंघातलं नाव कमी केलेलं आहे आणि म्हणून हे पिटिशन डिसमिस करावे. म्हणजे कोर्टाची सुद्धा इलेक्शन कमिशन ऐकायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्याचा मंत्री जर आयुक्ताला पत्र देतो, मला तर हसण्याशिवाय दुसरं पलीकडे माझे काही उत्तर नाही, कारण मला माहिती आहे काहीच होणार नाही. आणि जरी मंत्रींनी पत्र दिलं असेल तर मंत्री साहेबांना स्वतःच्या मतदारसंघामध्ये जे काय व्यवस्थित करून घ्यायचं असेल, कदाचित त्याच्याकरता त्यांनी ते पत्र दिला असावं असा माझा संशय आहे. त्याचं कारण असं आहे की महापालिकेचे जे रिटायर्ड अधिकारी आहेत ते सगळे भाजपाचे युनियनचे सदस्य आहेत. महापालिकाचे जे अधिकारी रिटायर झाले, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, ते भाजपाचे सदस्य आहेत. महानगरपालिकामध्ये जी युनियन आहे ते सर्व मेजॉरिटी मेंबर ते भाजपाचे आहेत आणि यादी फोडण्याचं काम हे सगळं त्यांच्या हातात आहे.
आयुक्तांनी जरी सूचना दिली पण खालच्या लेवलला काम करणारे सगळे भाजपा प्रेरित आहेत. सर, मतदार यादीचा घोळ एवढा आहे की एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये जो आकडाचा घोळ झाला हा 2000 ते 3000 पर्यंत येतो. एका नगरसेवकाला जिंकण्यासाठी ही एवढे मतदान ही खूप असतात आणि याच्यावरती जेव्हा आयुक्तांना विचारणा केली तेव्हा आयुक्त बोलतात की नाही, सर्व मोठा गोंधळ झाला, काहीतरी छोट्या मोठ्या चुका झाली. कुठेतरी वाटतं हे हास्यास्पद आहे. लोकतंत्रमध्ये एका मतानी हार आणि जीत होत असते. एक मतानी हार आणि जीत होत असते. यापूर्वी सुद्धा मतदार यादी तयार केली जात असाय. पूर्वीच्या काळामध्ये मी 95ला निवडणूक लढलो आमदारकीचं, नगरसेवकी भरपूर वेळा लढलो. त्यावेळी तर हाताने मतदार यादी तयार व्हायचा, प्रिंटिंगमध्ये जायची. आता तर कम्प्युटराइज्ड आहे, सॉफ्टवेअर बेस्ड आहे, ॲप बेस्ड आहे. आणि आदरणीय पंतप्रधान या देशामध्ये असं बोलतात आणि जगाभराच्या धर्तीवर जाऊन असे बोलतात की आम्ही IT मध्ये दुनियामध्ये 1 नंबरला आहोत. आम्ही खूप मोठी 5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली, प्रगती केली, आणि त्याच्यामध्ये मतदार यादी आपण तयार नाही करू शकत. त्याच्या पलीकडे काय बोलू. जर MIM आणि वंचित सुद्धा आपले उमेदवार उभे करणार आहेत, परंतु ते जे उमेदवार उभे करणार आहेत ते फक्त मुस्लिम एरिया आहे, त्यामुळे तिकडेच उभे करणार अशी सुद्धा माहिती मिळते. कसं पाहता सर याकडे? त्यामुळे कोणी असल्याचं संशय तुम्हाला? लोकतंत्रमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, त्याचं स्वागत आहे. पण हे करत असताना त्यांनी पूर्ण शहरामध्ये, पूर्ण महापालिकेमध्ये त्यांनी 24 प्रभागामध्ये उमेदवार जर उभं केलं तर ते जास्त उपयोगी ठरेल आणि लोकतंत्राला धरून काम असेल. पण वंचित आघाडीमध्ये जी मी काय नावं आणि फोटो तुमच्या मीडियामध्ये बघतो आहे ते भाजपामध्ये जे फिरतात कार्यकर्ते, नयानगरमधला जो त्यांचा भाजपाचा सो कॉल्ड एक कार्यकर्ता आहे त्याच्याबरोबर जे फिरतात तेच वंचित आघाडीमध्ये फिरतात. आता भाजपाला हे माहिती आहे की मुस्लिम बहुल्य एरियामध्ये लोक कमळ या सिम्बॉलला मतदान करत नाही, म्हणून काँग्रेसमधनं जे फुटून गेले, गद्दारी करून गेले, किंवा मुस्लिम एरियांमध्ये अजित पवारचं सिम्बॉल घेऊन, अजित पवार BJP बरोबर आहे, अजित पवार BJP बरोबर आहे, राष्ट्रवादी अजित पवारची ती BJP बरोबर आहे, त्यांचा सिम्बॉल घेऊन स्वतःची BJPची माणसं त्यांच्या सिम्बॉलवरती मुस्लिम बहुल्य इलाकेमध्ये एरियामध्ये उभा करायचा हा त्यांचं काम आहे, ते करत आहे. MIM इथे आलेत शहरामध्ये, चांगली गोष्ट आहे. परवा कुठे आग विझवत होते, कुठे आग लावत होते, राजकीय आग कुठे लावत होते आणि कुठे कचऱ्याची आग भिजवत होते, असं काहीतरी चित्र मी मीडियामध्ये बघितलं. तर MIMला पण मला असंच म्हणायचं आहे, तुमचं स्वागत आहे, लोकतंत्राने तुम्हाला अधिकार दिला आहे, पण संपूर्ण 95 प्रभागामध्ये जर तुम्ही उमेदवार उभं केले, ओवेसी साहेब ज्या घटनेला धरून खूप सुंदर भाषण करतात पार्लिमेंटमध्ये, त्या घटनेच्या अनुषंगाने आपण जर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे सगळे उमेदवार जर आपण दिलं त्या ठिकाणी तर जास्त उपयोगी ठरेल. शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे? हो, महाविकास आघाडी आम्ही एकत्रित लढणार आहोत. काँग्रेस, शिवसेना, उबाटा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, मनसे, बहुजन विकास आघाडी हे आम्ही एकत्र लढणार आहोत. आमची वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे.